नमस्कार, मी श्यामल भंडारे न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। सुपरफास्ट 100 मधून घेऊयात वेगवान स्वरूपातल्या बातम्यांचा आढावा। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने राबवलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेत घर मिळवून देण्याचा आमिष दाखवून एका महिला एजंटने पिंपरी चिंचवडमधील नागरिकांची कोट्यावधींची फसवणूक केली आहे। या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर महिलेला अटक करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। नवी मुंबईतील शिरवणे गावात एक अनोळखी मृतदेह आढळलाय। रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहिल्यामुळे गावात खळबळ माजली आहे। शिरवणे पोलिसांकडून हत्येच्या दृष्टीने तपास सुरू आहे। वरळीतील स्वामी समर्थ महाराज निर्गुण पादुका मठात स्वामी प्रकट दिन आणि ईदीनिमित्त मुस्लिम आणि हिंदू बांधव एकत्र आले। दोन्ही समाजातील समुदायाने सर्वधर्म समभाव हा संदेश देत वरळीतील मठात मोठ्या उत्साहात सण साजरा केला। तुमसर नागपूर शिवशाही बसचा अपघात झालाय। कारला वाचवण्याच्या नादात कंटेनर बसला घासली गेली आणि त्यामुळे बसच्या उजव्या बाजूला खिडकीच्या काचा फुटल्या। या काचा लागल्यामुळे काही प्रवासी किरकोळ जखमी झाले। रेल्वे गाड्यांमधून प्रवाशांच्या वस्तू चोरणाऱ्या एका सराईत चोरट्याला कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी अटक केली आहे। चोरट्याकडून 5 लाखांचे मोबाईल, आयपॅड, दागिने आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत। दिव्यात शुक्रवारी भर चौकात एका पत्रकाराला बेदम मारहाण करण्यात आली होती। या घटनेचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। दरम्यान या प्रकरणी आता 2 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 29 तारखेला छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन होता। त्या दिवशी शिवेंद्रराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी डॉल्बी लावत गाण्याचे कार्यक्रम केले। यावर ही बाब लज्जास्पद आहे। छत्रपती घराण्यात जन्माला येऊन तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केलाय। तात्काळ राजीनामा द्या अशी मागणी बिग बॉस फेम अभिजित बिचकुले यांनी केली आहे। बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांचा नवा लुक समोर आलाय। तब्बल 25 वर्षांनंतर बिचुकलेंनी हेअरस्टाईल बदलली आहे। बिचुकलेंच्या या नव्या लुकची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे। पत्नीने आपल्या मित्राच्या मदतीने चक्क उपजिल्हाधिकारी असलेल्या पतीला ठार मारण्याचा प्रयत्न केलाय। जादूटोणा, विषप्रयोग करत जातीवाचक शिवीगाळही करण्याचा आरोप केला गेलाय। या प्रकरणातील मुख्य आरोपी उबाळे हा मनोज जरांगेंचा निकटवर्ती असल्याची माहिती समोर आली आहे। राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे 101 कोटींच्या जुन्या नोटा पडून आहेत। नोटबंदीनंतर 8 वर्षांनंतरही 8 बँकांकडे 500 आणि हजारांच्या नोटा पडून आहेत। तर या नोटा मनी लॉन्ड्रिंगच्या असल्याच्या संशयामुळे रिझर्व्ह बँकेने पैसे घेण्यास नकार दिलाय। कोल्हापूर बँकेकडे सर्वाधिक 25 कोटी, पुणे जिल्हा बँकेकडे 22 कोटी तर नाशिक बँकेकडे 21 कोटींच्या जुन्या नोटा पडून आहेत। छत्तीसगडच्या बिजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवरील चकमकीत एका जहाल महिला माओवाद्याचा मृत्यू झालाय। रेणू या महिला माओवाद्यावर 25 लाखांचं बक्षीस होतं तर 50हून जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत। संतोष देशमुखांवर अनैतिक आरोप करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या महिलेची हत्या झाल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केलाय। कळंब शहरातील द्वारकानगरमध्ये या महिलेच्या राहत्या घरातच तिची हत्या करण्यात आली असा दावा दमानिया यांनी केलाय। संतोष देशमुखांवर अनैतिक आरोप करण्यासाठी त्या महिलेला तयार करण्यात आलं होतं। ती महिला वेगवेगळ्या नावाने वावरत होती असा दावा दमानिया यांनी केलाय। आडस, कळंब, रत्नागिरी या ठिकाणी या महिलेची वेगवेगळी नावं होती असा दावा त्यांनी केलाय। अंजली दमानिया यांनी केलेले आरोप कळंब पोलिसांनी फेटाळले आहेत। त्या महिलेचा देशमुख प्रकरणाशी संबंध नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। महिलेची हत्या झाली असेल तर ही बाब गंभीर आहे अशी प्रतिक्रिया सुरेश धसांनी दिली आहे। पुढचे पुरावे संपवायला सुरुवात केली आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। बीडच्या जिल्हा कारागृहात कैद्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। परळीतील गुन्हेगार महादेव गीते आणि अक्षय आठवलेंकडून मारहाण झाल्याची माहिती आहे। बीडच्या जेलमध्ये काहीही होऊ शकतं, फार मोठी नाही पण मारामारी झाली अशी प्रतिक्रिया सुरेश धसांनी दिली आहे। महादेव गीते आणि अक्षय आठवलेने मारहाण केल्याचं धस म्हणाले। कारागृहातील मारहाणीच्या घटनेनंतर शशिकांत उर्फ बबन गीतेने फेसबुक पोस्ट केली आहे।
अंदर मारना या मरना सब कुछ माफ है अशा आशयाची पोस्ट बबन गीतेने केली आहे। बापू आंधळे हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या आरोपी बबन गीते अद्यापही फरारच आहे। बीडच्या कारागृहातील बंदी महादेव गित्तेला हर्सुल कारागृहात हलवण्यात आलंय। 4 आरोपींनी संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। एकीकडे गित्तेला कारागृहातून हलवण्यात आलं असताना दुसरीकडे या मारहाणीच्या घटनेबाबत कारागृह प्रशासनानं वेगळी माहिती दिली आहे। बंदी सुदीप सोनावणे आणि राजेश वाघमोडेत मारहाण झाल्याची माहिती देण्यात आली आहे। मारहाणीनंतर दोघांना बराकमध्ये बंद करण्यात आलं। 2024च्या विधानसभा निवडणुकीत अजितदादांना माझा प्रचार केला नाही अशी खंत राम शिंदेंनी बोलून दाखवली। पुढच्या वेळेस अजितदादा प्रचार करतील की नाही हे तेव्हाच ठरेल असं शिंदे म्हणाले। खोपोलीमधील सावरोली गावात सुनील तटकरे आणि महेंद्र थोरवे हे 2 कट्टर विरोधक एकाच मंचावर आलेत। मात्र मंचावर या दोघांमध्ये दुरावा दिसून आला। प्रशांत कोरटकरला जामीन मिळू नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचं कायदेतज्ञ असीम सरोदे म्हणाले। शिवरायांचा अपमान करणाऱ्या कोरटकरच्या प्रकरणावर उद्या कोर्टात सुनावणी होणार आहे। आमच्या मतदारसंघात बाहेरून पार्सल आले आणि मी 2 वेळा पडलो असं म्हणत विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी रोहित पवारांना टोला लगावलाय। त्यांच्या मागे 60 वर्षांचा इतिहास आहे, माझ्या मागे कोणाचाही इतिहास नव्हता असं ते म्हणाले। अलिबाग तालुक्यातील आग्रा इथल्या कुंडलिका खाडीत आज शिडाच्या होड्यांच्या स्पर्धा रंगल्या। या स्पर्धेत 50हून अधिक होड्यांनी सहभाग नोंदवला। शिडाच्या होड्या कालबाह्य झाल्या असल्या तरी आजही इथल्या कोळी बांधवांनी ही परंपरा गेल्या 100 वर्षांपासून जपली आहे। बोलणाऱ्या पोपटाप्रमाणे चक्क बोलणारा कावळा सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय। पालघरमधला हा बोलका कावळा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे। गारगावमध्ये मुकाणे कुटुंबाला हा कावळा काही वर्षांपूर्वी जखमी अवस्थेत सापडला होता। त्यावेळी या कुटुंबानं त्याच्यावर उपचार केले। विदर्भातील काही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हा वर्तवण्यात आला आहे। बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळालाय। जळगाव जिल्ह्यात आज संध्याकाळी तुरळक पाऊस पडला। या अवकाळी पावसामुळे ज्वारीसह इतर पिकांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर जिल्ह्यात 40 अंशांपर्यंत तापमान पोहोचल्यानंतर आज पाऊस पडल्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला। वाशिमच्या मालेगाव आणि शिरपूरसह काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला। मात्र या पावसामुळे शेतातील पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। येवला शहर परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। सुमारे अर्धा तास पाऊस पडल्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला। मात्र अचानक पाऊस आल्यामुळे काढणीला आलेला गहू, कांद्याच्या पिकाला फटका बसणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली। अकोल्याच्या खारपान पट्ट्यातील गावात काही वर्षांपासून किडनीच्या आजारानं थैमान घातलंय। या आजारामुळे काही लोकांचा मृत्यूही झालाय। किडनीचा हा आजार खाण्यापाण्यामुळेच होत असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। खेडला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरज इथल्या ब्रिटिशकालीन धरणाच्या तलाव क्षेत्रात कारखान्यातील घातक असा रासायनिक घनकचरा आढळलाय। घनकचऱ्यासह राखही तलाव शेजारच्या मोकळ्या जागेत टाकल्यामुळे खेडला पाणी पुरवठा करणारं बोरज धरण दूषित होण्याच्या मार्गावर आहे। पुसद तालुक्यातील माळपठार भागात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे। इथल्या नागरिकांना 2 ते 3 किलोमीटर अंतरावरून पाणी आणावं लागतंय। पाणी आणण्यासाठी गेल्यामुळे रोजंदारी बंद होऊन परिणामी ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आली आहे। अजित पवारांनी पीक कर्जाविषयी केलेल्या वक्तव्यानंतर शेतकरी संतप्त झालेत। सत्ता येण्यासाठी 100 दिवसात कर्जमाफी असं म्हणणारे आता थेट कर्ज भरा असं म्हणू लागले। त्यामुळे याची शेतकऱ्यांविषयीची नियत चांगली नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केला। जळगावच्या अमळनेरमध्ये 5व्या अहिराणी साहित्य संमेलनाचा समारोप झालाय। उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात अहिराणी भाषा अभ्यास केंद्र सुरू करावं यासाठी महत्त्वपूर्ण ठराव या संमेलनात मंजूर करण्यात आले। चोपडा शहरातील अरुणनगर भागातील त्रिमुखी हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्यानिमित्त भव्य कलश शोभायात्रा काढण्यात आली।
या यात्रेत तुळशीधारक मुली आणि महिला यांनी पिवळी साडी परिधान करत सहभाग नोंदवला। अमरावती जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्षपदी ॲडव्होकेट सुनील देशमुख तर अध्यक्षपदी ॲडव्होकेट आशिष लांडे विजयी झालेत। निकालानंतर देशमुख आणि लांडेंच्या समर्थकांनी गुलाल उधळत जल्लोष साजरा केला। भुसावळच्या शिवाजीनगर परिसरात एका जीर्ण इमारतीचा काही भाग कोसळलाय। जीर्ण इमारत नगरपालिकेने तातडीने जमीनदोस्त करण्याची मागणी आता नागरिकांनी केली आहे। जळगावच्या 5 तालुक्यातील तब्बल 296 ग्रामसेवकांनी बेकायदेशीरपणे वेतन आणि प्रवास भत्ता घेतल्याचा प्रकार समोर आलाय। माहिती अधिकारी कार्यकर्ता महासंघाचे कार्यकर्ते भगवान चौधरी यांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे। बुलढाण्याच्या खामगाव अकोला मार्गावर टेंभुर्णी गावालगत कंत्राटदाराने रस्ता बांधकाम करताना दोन्ही बाजूने रस्ता खोदून ठेवला होता, ज्यामुळे अपघात होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याची बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवली होती। त्यानंतर कंत्राटदाराने धसका घेत रस्त्याच्या एका बाजूच्या लेनचं डांबरीकरण करून हा रस्ता प्रवाशांसाठी खुला केला। हिंगोली शहरातील तोफखाना भागात असलेल्या एका कोरड्या विहिरीत दारूच्या नशेत एक मद्यपी पडला। नमाज अदा करून परत येणाऱ्या काही जणांना ही बाब लक्षात आली। त्यानंतर या तरुणांनी विहिरीत उतरून दोरीच्या सहाय्याने या व्यक्तीला बांधून सुखरूप बाहेर काढलं। त्यानंतर या मद्यपीला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं। 40 गावात 8 एप्रिल रोजी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवलेंच्या उपस्थितीत मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। या पार्श्वभूमीवर रिपाई पक्षाची 40 गावात बैठक झाली। या बैठकीत तयारींचा आढावा घेण्यात आला। धारावी जिल्ह्यातील मसोबावाडी गावात ग्रामपंचायतीने 8 लाखांचा रस्ता तब्बल 72 तासात बांधून पूर्ण केलाय। मात्र वस्तुस्थिती पाहिली तर रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती आहे। त्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी गतिमान भ्रष्टाचार करणाऱ्या ग्रामपंचायतीविरोधात तक्रार केली। वर्ध्याच्या जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यालयात राज्यस्तरीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धा पार पडली। यातील विजेत्यांना पुरस्काराचं वितरण करण्यात आलंय। या कार्यक्रमात पालकमंत्री पंकज भोयर जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली। विक्रमगडचे शेतकरी कष्टकरी संघर्ष समितीकडून जनसभा घेण्यात आली आहे। शेतकऱ्यांना नोटीस न देता रस्त्यांसाठी चाललेलं भूसंपादन त्वरित थांबवण्याची मागणी केली आहे। सभेतून ही मागणी करण्यात आली। परभणी आगाराला 5 नवीन बसेस मिळाल्या आहेत। या नवीन बसेसचं राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। सांगलीच्या खेडमध्ये श्री भैरवनाथ बागड यात्रा उत्साहात संपन्न झाली। शेकडो भाविकांनी यात्रेला हजेरी लावत बागडाचे व भैरवनाथांचं दर्शन घेतलं। कोल्हापूरच्या शाहूवाडीत शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांची धास्ती भरली आहे। वन्य प्राण्यांकडून होणारं पिकांचं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रभर गस्त घालावी लागते। याच दरम्यान रात्रीच्या वेळी गस्त घालणाऱ्या चिमुकल्याचा व्हिडिओ समोर आलाय। हातात काठी, डोक्यावर बॅटरी आणि अंगावर फाटलेल्या पोत्याचं जॅकेट घालून हा आर्यन नावाचा चिमुकला शेतीचं राखण करतोय। लातूरच्या करकट्टामध्ये अनैतिक संबंधातून एकाची हत्या करण्यात आली आहे। शरद इंगळे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। दरम्यान ज्या महिलेसोबत अनैतिक संबंधाचा आरोप होता त्या महिलेनंही गळफास घेत आत्महत्या केली। हिंगोलीच्या काळमनुरीपासून काही अंतरावर असलेल्या चिंचाळेश्वर महादेव मंदिर परिसरात एका युवकानं झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। हा युवक आपल्या लहान भाच्याची हत्या प्रकरणी फरार होता। हिंगोली वाशिम रोडवर टायर फुटल्यामुळे कारचा अपघात झालाय। भरधाव कार डिवायडरवर आदळून पलटी झाली। दरम्यान या अपघातात 4 जण जखमी झाले। धुळ्याच्या गोंदूर विमानतळाच्या परिसरात भीषण आग लागली। अग्निशमन दलाने तात्काळ पोहोचत आगीवर नियंत्रण मिळवलं। सुदैवाने आज सुट्टी असल्यामुळे धावपट्टीवर एकही विमान नव्हतं, त्यामुळे नुकसान झालेलं नाहीये। अंबरनाथमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय। कल्याण बदलापूर महामार्गाजवळ एका व्यक्तीने दुचाकी पार्क केली होती, मात्र ही दुचाकी एका चोरट्याने चोरून नेली। पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून चोरट्याला अटक केली आहे। जुन्नर तालुक्यातील आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पिंपळवाडी परिसरातून गणेश लेंडे यांच्या घरासमोर बुलेट चोरीला गेली आहे। तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय। जळगावच्या नशिराबादमध्ये डिवायडरला दुचाकी धडकल्यामुळे भीषण अपघात झालाय।
या अपघातात जुळ्या भावांपैकी एकाचा मृत्यू झालाय तर दुसरा भाऊ गंभीर जखमी झालाय। जळगावमध्ये वाहतूक पोलिसांनी ट्रक चालकाकडून पैसे घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। ट्रक चालकाकडून चक्क 50 रुपये घेत असतानाचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर तिन्ही पोलिसांना निलंबित करण्यात आले। लोणावळ्यातील तुंगार्लीमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे एका घराला आग लागली। अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवलंय। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। नांदगावच्या पालखी सोहळ्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी 70 किलो चांदीचा रथ अर्पण केलाय। कोल्हापुरातील दसरा चौकात या रथाचा लोकार्पण सोहळा झाला। यावेळी वारकरी संप्रदायातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पेणच्या सावरसाई येथील श्री स्वामी समर्थ साई गजानन सेवा केंद्रात भक्तांनी मोठी गर्दी केली। स्वामींच्या दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। पर्यटकांची दिशाभूल होत असल्यामुळे माथेरान पर्यटन बचाव समितीने काही दिवस माथेरान बंदची हाक दिली होती, पण प्रशासन आणि व्यावसायिकांच्या मध्यस्थीनंतर हा प्रश्न मार्गी लागलाय। त्यानंतर 2 आठवड्यांनी आज माथेरान पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलं। सोलापुरातील अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांचा प्रकट दिन सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा झाला। प्रकट दिनानिमित्त भक्तांच्या 4 ते 5 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या। स्वामींच्या प्रकट दिनी दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। वसईच्या भुईगावमधील स्वामी समर्थ मंदिरात स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। साईंच्या शिर्डीत देशाच्या संरक्षण व्यवस्थेसाठी लागणाऱ्या बॉम्बशेल्सचं उत्पादन होणार आहे। शिर्डी MIDCत डिफेन्स क्लस्टरचा भूमिपूजन सोहळा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे आणि आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत पार पडला। मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या मस्साजोग गावात मुस्लिम बांधवांनी ईद साजरी न करण्याचा निर्णय घेतलाय। दरम्यान धनंजय देशमुखांची भेट घेत मुस्लिम बांधवांनी कुटुंबांचं सांत्वन केलंय। यावेळी सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रमजान ईद मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली। मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या। रमजान महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे ईद उल फितर अहिल्यानगरमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला गेला। मुस्लिम समुदायाने एकत्र येत नमाज अदा करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या। भोरमध्ये मुस्लिम बांधवांनी मूकबधीर विद्यार्थ्यांसोबत ईद साजरी केली। मूकबधीर विद्यार्थ्यांसोबत भोजनाचा आस्वाद घेत त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। वाशिमसह जिल्ह्यातील कारंजा, रिसोड आणि मंगळूरपीर शहरात आज ईद उल फित्र म्हणजेच रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। जळगावच्या जामनेरमध्ये रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या। ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठणानंतर गिरीश महाजनांनी मुस्लिम बांधवांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या। कराडच्या ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांकडून नमाज पठण करण्यात आलंय। हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत ईद साजरी केली। पाचोरा शहरातील पांडवनगरी समोर आयशर या वाहनाच्या इंजिनाजवळ भल्या मोठ्या अजगरानं विळखा घातला होता। त्यामुळे काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र सर्पमित्रानं त्याला ताब्यात घेत अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडलंय। वाशिम जिल्ह्यात 3063 जन्म आणि मृत्यू दाखले रद्द करण्यात आले असून त्या सर्व दाखल्यांची फेर तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी भुवनेश्वर S यांनी दिलेत। अनेक बांगलादेशी नागरिकांना जन्म दाखले दिल्याच्या संशयावरून आता वाशिम जिल्ह्यातील जन्म आणि मृत्यू दाखल्याची फेर तपासणी केली जाणार आहे। वाशिम जिल्ह्यातील गुजरात आणि तेलंगणा राज्यात जाण्यासाठी सोयीची ठरणारी हैदराबाद भावनगर हैदराबाद ही साप्ताहिक विशेष रेल्वे गाडी वाशिम मार्गे धावणार आहे। यामुळे तेलंगणा, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। वर्ध्याच्या जाम ते वडनेर रस्त्यावर दरोडा टोलनाका परिसरात नाकाबंदी दरम्यान कत्तलीसाठी कोंबून नेणाऱ्या जनावरांचं रेस्क्यू केलंय।
5 ट्रकसह 1,07,00,000चा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी 12 जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे, तर 79 जनावरांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रवाशांना लुटून धुमाकूळ घालणाऱ्या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची धिंड काढली। छोटासा ब्रेक घेतोय, लगेचच परत येतोय।